किल्ल्यावर ग मंडप कुणी बांधायला सुकृताच्या किल्ल्यावर ग मंडप कुणी बांधायला सुकृताच्या किल्ल्यावर ग मंडप कुणी बांधायला मंडप कुणी बांधायला मंडप कुणी बांधायला मंडप कुणी बांधायला मंडप कुणी एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक केला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गौतमच्या बॅट मधून मॅचची सुरुवात. पहिला बॉल फेस करत असताना ठोकलाय चौकार. कुणी बांधायला ग दसराच्या कानातीने मंडप कुणी बांधायला ग दसराच्या कानातीने पहिल्याच बॉल वरती अकाउंट ओपन केलं. बॅटर गौतमनं चौकार ठोकला. विघ्नेशच्या विरोधामध्ये 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या बॉल वरती चौकार. कमबॅक केलं विघ्नेशनं देखील चांगला बॉल डिलिव्हर केला. अगदी पायावरती बॉल टाकला. ब्लॉक केलं. डॉट बॉल इथून पाहायला मिळतो. भरपूर चांगली मॅच आजच्या या दिवसातील तिसरी मॅच नमो चषक 2025 मधील धीरेजी रसाल पुरस्कृत ही स्पर्धा पाहायला मिळते. यावेळी वेट अँड वॉच क्रिकेट. शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल केला. डीप मध्ये बॉल चाललाय. प्रोटेक्शन नाहीये. बॉल पोहोचेल. हो 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 एफर्ट चांगले आहेत पा. बॉल अगदी शेवटच्या क्षणी आतमध्ये टाकलाय. तिथे मात्र चुकी आणि फेकी देखील चुकीची पाहायला मिळते. कदाचित अगदी पाईटला देखील नाही. एंड कोणत्या एंडला बॅट्समन आहेत. फेकी केली आणि इथून मात्र 3 धावा कंप्लीट केल्या. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या बॅटिंग करणाऱ्या दुर्वा 11 सावले टीम कडनं. आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र अगदी 7. यावेळी आडव्या बॅट मधून स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लागला. फिल्डर नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रसादच्या बॅट मधून आला चौकार. सुरुवात तर दमदार झाली आहे. चांगली झाली आहे सुरुवात दुर्वा 11 सावली टीमची. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला. अगदी बॉलरच्या पायाला बॉल अदलून शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र बॉल निघालाय. डीप मध्ये फिल्डर पोहोचतील तोपर्यंत पुन्हा एकदा दुहेरी धाव इथून कंप्लीट होतीये. गुड रायडिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. 2 धावा आल्यानंतर धाव फलकात जाऊन पोहोचतोय. ते 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. स्विच हिट करायचा होता परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर बॅटरला बीट करून बॉल निघाला. एष्टी रक्षकाकडे चांगला बॉल डिलिव्हर केलाय. शेवटच्या बॉल वरती कोणतीही धाव आली नाहीये. डॉट बॉल नाही झाली आहे. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 13 धावा धाव फलकावरती. टीम आपल्याला विनंती आहे प्रत्येक ओव्हर मध्ये टीम मीटिंग नकोय. आपल्याला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक छोटासा ड्रिंक ब्रेक असेल. तिथे मात्र आपण छोटीशी टीम मीटिंग करू शकता परंतु प्रत्येक ओव्हरसाठी टीम मीटिंग नाहीये. पंच आपण देखील तशी दंडीत द्या संपूर्ण टीमला. तसं सूचना करा कारण की आपण 5 ओव्हरच्या मॅचेस इथून कंप्लीट करतोय. आज थोड्याशा उशिराने आपण चाललोय परंतु उद्या बरोबर 9:30 वाजता ज्या उद्याच्या लॉर्ड्स मध्ये टीम खेळणार आहेत त्यांना 9:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. आणि बरोबर 10 वाजता पहिला बॉल मात्र पडला जाईल कारण की आपण 5 ओव्हरच्या मॅचेस खेळतोय. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आपण प्रत्येक मॅच या ठिकाणी खेळतोय. त्यासाठी मात्र प्रत्येक टीमनं वेळेवरती उपस्थित राहून इथे आपली उपस्थिती नोंदवणं फार गरजेचं आहे. धाव संख्या पाहायला मिळते. 1 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर बिनबाद 13. बॅटिंग करत असताना दुर्वा 11 सावले टीमची गोलंदाज अमोल गोलंदाजीसाठी आलाय. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय गोलंदाजी करत असताना तो आपल्याला इथून पाहायला मिळेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणेते शिल्पकार दिनेजी रसाल साहेब आपण पाहता या मुख्य व्यासपीठावरतून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतात. आणि तदनंतर जर तुम्ही पाहायला गेलं तर अगदी मुख्य स्टेजच्या
खालीच जर पाहायला गेलं तर आदिवासी महिलांचा नृत्य देखील चालू आहे. ही संकल्पना खऱ्या अर्थानं जपण्याचं काम या नमो चषकाच्या माध्यमातून दिनेशजी रसाल साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं ही पूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं संपूर्ण आणि विकेट हॅट्रिक, तदनंतर षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक दिनेशजी रसाल यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक. इथे मात्र गौतमच्या बाट मधून आलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला आपटणाऱ्या बॉल वरती चापट लगावली आहे, चपराक लगावली आहे, ठोकलाय षटकार. घालीन कंबराला तवा घालीन घालीन कंबराला. हॅलो, धाव संख्या पाहायला मिळते ती 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. अमोल वरती देखील आक्रमण चढवलं. पहिल्याच बॉलवरती गौतमनं पहिला बॉल फेस करत असताना चौकार मारला होता विघ्नेशच्या विरोधामध्ये. त्यानंतर मात्र अमोलचा पहिल्या बॉलवरती षटकार आला. आता मात्र सेकंड एंडवरती प्रसाद अमोलच्या विरोधामध्ये. चांगला बॉल आडव्या बाट मधून बॉलला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु झाली आहे चुकी. बॉल सरळ निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. बेधडक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, ताबडतोब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. बॅटिंग करत असताना दुर्बा 11 सावले टीम कडनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 24 वरती. 1.3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जो अमोल खऱ्या अर्थाने इकॉनॉमिकल राहिला आतापर्यंत त्याच्यावरती देखील आक्रमण झालंय. हा चांगला बॉल होता, हा चांगला प्रयत्न होता अमोलचा. अवे फ्रॉम द बॉडी ठेवला, थोडासा शरीरापासून दूर ठेवला. अगोदरचे 2 बॉल जर अमोलचे पाहायला गेले तर पडल्यानंतर आतमध्ये येणारे होते, अगदी शरीराच्या दिशेने येणारे, त्याच्यावरती मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले. परंतु हा प्रयत्न चांगला होता, त्याच्यामध्ये डॉट बॉल आला. आणखीन एक चांगला बॉल वाईड यॉर्कर, तिथे मात्र धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळाले. व्हेरिएशन आता मात्र चेंज करताना, टप्पा चेंज करत असताना अगदी जर पाहायला गेलं तर आता कटरचा वापर केला जातोय. वाईड यॉर्कर टाकले जात आहेत, तिथून मात्र रिझल्ट अगदी गोलंदाजाच्या बाजूने पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल, परंतु पंच यावेळी सांगतील की थोडासा बाहेरून गेलाय. अतिरिक्त बॉल इथून पाहायला मिळेल. एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25. षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे, ते माझे दुसरा. 1 बॉलचा अद्यापही खेळ बाकी आहे या षटकातील. आणि इथून मात्र षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळतीये ती मात्र 25. 25 धावा धाव फलकावरती आल्यात. विकेट आली नाहीये. ही जमेची बाजू आहे दुर्बा 11 सावले टीम साठी. दोन ओव्हरमध्ये 25 धावा आल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. गौतम 5 बॉलमध्ये 14 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. 7 बॉलमध्ये 10 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तो प्रसाद. आणि आता गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता गोलंदाज विजय आलाय गोलंदाजीसाठी. बन्नाट फॉर्म मध्ये विजय आपण पाहताय. प्रत्येक मैदानावरती अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळाला. 2 स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याच्याकडनं हुकलाय. कारण की 2 मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी राहिली आहे त्याची. 50+ धावा, 4 विकेट्स अशी इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची राहिली आहे.
इथे मात्र समोरच्या दिशेनं फटका तर लॉब केलाय. मिस टायमिंग आहे. फिल्डर आले त्या ठिकाणी 3-3, परंतु कोणताही फिल्डर अडवू शकत नाही. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतील. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू जरूर पाहायला मिळाला. आता मात्र मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक असता तर मात्र ही झेल कॅरी झाली असती, परंतु मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलला सरळ पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. विजयच्या विकेट हॅट्रिकसाठी दीपकजी डायरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन म्हटल्यानंतर आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरेडीच्या प्रत्येक गोलंदाजासाठी कॅश प्राईज असेल दीपकजी डायरे यांच्याकडून. इथून चांगला बॉल पाहायला मिळतोय. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरेडी ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मॅच खेळण्यासाठी जाते त्या त्या ठिकाणी आपल्याला दीपकजी डायरे जरूर पाहायला मिळतात. आज देखील आपल्या टीमचा खेळ पाहण्यासाठी आलेत. इथे देखील चांगला बॉल डायरेक्ट हिट केली. यस पंच बोलतात OUT आउट. प्रसादला इथून परतावा लागेल. यावेळी हलक्या हातानं स्केअर केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलला कळला. डीप मध्ये बॉल चालला. तोपर्यंत इथून आपण पाहता एकच धाव कंप्लीट आपल्याला पाहायला मिळेल. जयवंत मोडक आलाय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहता 3ऱ्या क्रमांकावरती जयवंतला बोलवलंय बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या इथून पाहायला मिळते ती 32. एक विकेट आली आहे. अजूनही 2.5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत इथून समाप्त झाला. एक बॉलचा खेळ बाकी आहे. 3ऱ्या ओव्हरमधील विजयनं मात्र ती विकेट मिळवली आहे. विजयला त्याच कामासाठी बोलवलं होतं. ती विकेट त्यानं मात्र मिळवून दिली आहे. पाठीमागे खेळला. फिल्डर पोहोचलेत आणि पकडली आहे कॅच. आणखीन एक विकेट. इथून मात्र गौतमला देखील परतावा लागतंय. दुसरा हादरा दिलाय विजयनं या षटकामध्ये. फलंदाज गौतम देखील बाद. सलामीची जोड साकली. एकाच ओव्हरमध्ये त्याने एका पाठोपाठ एकाला माघारी धाडलाय.
विरोधामध्ये जरूर आला, परंतु त्याची भरपाई त्यानं 2 विकेट मिळवून दिल्या. विजयचं हे षटक समोर आपण पाहता. जयवंत सफल झाले होते, इतके सफल झाले की अंदाजच बांधू शकले नाहीयेत की किती पुढे निघून गेलो. आणि इथून मात्र हा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु लेट कट झाला, उशीर झाला, बॉल तोपर्यंत निघून गेला यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. या डॉट बॉलची गरज आहे, कमबॅक करायला सुरुवात केला वैष्णवी कन्स्ट्रक्शननं. परंतु यावेळी हा फटका काऊ कॉर्नरमध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत, तिथून देखील चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे धावसंख्या आता इथून पाहायला गेली तर जाऊन पोहोचली आहे 33 वरती 2 ही धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळते. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. जैन चांगली गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेनं फटका लॉब केला, फिल्डर आहे, जज करतायत आणि इथे मात्र चांगलं जजमेंट सागरचं पाहायला मिळतं. पकडली आहे कॅच, आणखीन एक विकेट पाहायला मिळते. विकेट क्रमांक 3 जयवंतला देखील इथून परतावं लागतंय, सॉरी अक्षयला देखील इथून परतावं लागतंय. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. एक प्लॅनिंग नुसार गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये करत असताना जय आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं प्लॅनिंग आखलंय त्यांनी, बॅट्समनला रीड केलंय. आता प्रत्येक बॅट्समन जर पाहायला गेलं तर अगदी ऑन साईडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी मात्र त्याने एक वेगळी प्लॅनिंग आखली आहे, एक वेगळा टप्पा त्यानं पकडलाय. लाईन लेन चांगली आहे या गोलंदाजाची. पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय, बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. कमबॅक करायला सुरुवात केली आहे. इतका चांगला कमबॅक की जिथे गाडी अगदी वेगानं पुढे चालली होती तिला गर्रकन जागेवर फिरवली आहे आणि मात्र यू टर्न दिलाय. 33 वरती थांबवलाय. एक बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे चौथ्या ओव्हर मधील. यावेळी ऑन साईडला ताकदीनं बॉल पाठवला होता काऊ कॉर्नरला, तिथे मात्र जेल ड्रॉप झाला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. फिल्डरने आज खऱ्या अर्थानं नाराज केलाय वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंतरड वरेडी टीमच्या, कारण की ज्या पद्धतीनं आंतरड वरेडी टीमची फिल्डिंग आहे, परंतु आज थोडंसं नाराज केला. धावसंख्या पाहायला मिळते ती 35, 35 धावा धावफलकावरती. विकेट्स आल्या त्या 3. त्या ठिकाणी फिल्डरला दुखापत झाली आहे, थोडंसं पाणी घेऊन जा. दोघंही अगदी समोर समोर आले होते, झेल पकडण्याचा प्रयत्न केला.
बघा मित्रांनो, उन्हाचा तणाव वाढलाय, ऊन जास्त झालाय, त्याच्यामुळं जे काय असेल 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. आपल्याला आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी जरूर मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. आपला खेळ आपल्याला दाखवायचा आहे, परंतु या सर्व काही करत असताना आपल्या जीवाची देखील काळजी घ्या, कारण की उन्हाचा दोन धाबा, उन्हाचा तणाव वाढलाय, त्याच्यामुळं चला बाकीच्यांनी बाहेर व्हा, बाकीच्यांनी बाहेर व्हा. अंपायर त्या ठिकाणी डिस्कस करतायत, बाकीच्यांनी बाहेर व्हा.
चला, अंपायरचा डिसिजन आयोजकांनी देखील सांगितलं 3 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. 3 धाबेनं धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते 38. 38 धावा धावफलकावरती झाला. 38 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. लागू होतो सर्वांना. हा, हॅलो. चला, चौकार आहे. 4 धावा या बॉलवरती पाहायला मिळतील. दुखापत झाली होती फिल्डरला देखील, त्याच्यामुळे कोणाचंच लक्ष त्या बॉलवरती नव्हतं. परंतु फायनली आता दोन्ही टीमचं समंजस मताने हा चौकार आपण या ठिकाणी अंपायर देखील सांगतात की हा चौकार आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38. अडतीस धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5व्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती विजयचा चौकार पाहायला मिळाला. त्या ठिकाणी दुखापत थोडीशी झाली फिल्डरला. दोन्ही फिल्डर एकमेकांच्या आपापसामध्ये खऱ्या अर्थानं थोडेसे धडकले. अगदी थोडीशी इंजरी झाली. आपला जीव वाचवून देखील फिल्डिंग करा. दोघांना एकमेकांना कॉल्स द्या जेणेकरून एक फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेल आणि दुसरा अगदी बाजूलाच उभा राहील, म्हणजे रिले फिल्डिंग देखील होईल. पुनश्च एकदा ऑन साईडला फटका तर खेळला. फिल्डर आहे, जज करतायत आणि मात्र पकडली कॅच. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि दुसऱ्याच बॉलवरती विजयनं केतनला मात्र इथून जयवंतला इथून मात्र परतावलं.
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सनी. साथीला नॉस्ट्राईक एंडवरती केतन आहे. विजयचं हे षटक देखील फार चांगलं राहिलंय. पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर मात्र विकेट त्याने मिळवली आहे. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. पायाची हालचालच नाहीये, मोमेंटच नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. विजयचं हेच समीकरण फार चांगलं राहिलंय. अगदी जर पाहायला गेलं तर थोडीशी लाईन पाठीमागे त्याने ठेवली आहे आणि तिथून मात्र बॉलला टर्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि वेग देखील अप्रतिम आहे आणि त्या वेगावरती नियंत्रण देखील चांगलं आहे. इथे मात्र मिस टायमिंग राहिलाय. बॉल बराच काल हवेमध्ये, फिल्डर आहेत, पकडली आहे कॅच. आणखीन एक विकेट सनीला देखील इथून परतावं लागतंय. केतन मात्र आता फक्त नॉर्थ साईड वरतून मात्र या संपूर्ण बॉलला फक्त बघतच राहिलाय, कारण की त्याला स्ट्राईक वरती येणं फार गरजेचं आहे. केतन जर स्ट्राईक वरती आला तर एखाद मोठा फटका जरूर आपल्याला पाहायला मिळेल, कारण की केतन जर पाहायला गेलं तर बऱ्याचशा सावले टीम साठी मात्र चांगली कामगिरी करणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. थोडासा प्रॅक्टिस मध्ये नसल्यामुळे थोडासा अगदी पाठीमागे बॅटिंगसाठी आलाय, परंतु अजूनही बॉलवरची नजर मात्र कमी झालेली नाहीये, कारण की मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे आणि तो आता नॉर्थ साईड वरती आला. आणि आता मात्र बॅटिंगसाठी आपण पाहताय श्री मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 विकेट आल्यात, 38 धावा धावफलकावरती. ज्या फ्लोनं खऱ्या अर्थानं धावत होती दुर्बा 11 सावले टीम, तो फ्लो मात्र आता कमी झालाय, कारण की विजय तिथे मात्र उभा राहिला. विजयनं मात्र तो कमबॅक करून दिला. त्यानंतर मात्र जयचं ते षटक. पुन्हा एकदा हलक्यातनं कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, सॉरी कीपर आहेत, चांगली फिल्डिंग. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळतीये व्हाईट साठी. ओके, DRS घेतलाय दुर्बा 11 सावली टीम कडनं व्हाईट साठी. रेफर केलंय पंचांना, चॅलेंज केलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहायला गेले तर 38 वरती आता ब्रेक लागलाय आणि आता बॅटिंग साठी करण आलाय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव आली आहे, म्हणजे 39 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतील. पहिल्या सत्राला समाप्तीसाठी मात्र 1 बॉलचा खेळ बाकी आहे आणि नेक्स्ट मॅच आपल्याला इथून पाहायला मिळेल चला नेक्स्ट मॅच वंजारपाडा B+ आणि नेरल खांडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. सुमित नेरल खांडा टीमचे कॅप्टन आणि वंजारपाडा B+ चे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. आणि दरम्यान आपण एक छोटासा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. सन्माननीय दीपकजी डायरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, अंतरड बरेडी गावचे. त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेबांच्या शुभ हस्ते करतोय. साहेबांना विनंती आहे की या आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा. दीपकजी डायरे साहेब यांचा सन्मान प्रत्येक ठिकाणी ज्या ज्यावेळी वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीम जिथे जिथे मात्र खेळण्यासाठी जाते तिथे तिथे मात्र सन्माननीय दीपकजी डायरे साहेब आपल्याला जरूर पाहायला मिळतात. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. 39 धावा बनवल्यात, 40 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय. ते आता मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमच्या अगेन्स्ट. आणि तदनंतर दुर्बा 11 सावले टीमचे पॅकर, ज्यांनी खऱ्या अर्थाने ही टीम बनवली आणि ज्यांच्या नावानं खऱ्या अर्थाने या टीम ओळखली जाते, ते सन्माननीय गणेशजी मोडक साहेब. आपण देखील या, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सन्माननीय गणेशजी मोडक साहेब, आपण देखील यायचं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय.
चला नेरलखाडा टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. वंजारपाडा B+ टीमचे कर्णधार या आपण टॉस साठी. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. डीप कव्हर मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी विघ्नेश. ज्यावेळी विघ्नेश बॉलिंग करत होता त्यावेळी गौतमनं त्याच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार मारला होता आणि आता त्याचं प्रत्युत्तर देत असताना गौतम गोलंदाजीसाठी आलाय आणि विघ्नेशच्या बॅटमधून चौकार आलाय. प्रत्युत्तर केलं. इथे चांगला बॉल पंचांकडे लाऊडली अपील आपण पाहताय. अगदी 11च्या 11 खेळाडू अपील करताना पाहायला मिळाले. अपील तंत्राचा वापर. वंजारपाडा B+ टीम आपला कर्णधार पाठवा. वंजारपाडा B+ टीम आपला कर्णधार पाठवा. इथे देखील फुलालेंचा बॉल बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र हे 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. 39 बनला. 40 धावसंख्येचं टार्गेट आहे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरळ वडेरी टीमच्या अगेन्स्ट दुर्बा 11 सावले टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना यावेळी पुन्हा एकदा फुलालेंचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. फिल्डर आहेत परंतु हातातून बॉल अगदी निसटल्यानंतर एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतोय. ते मात्र 5-4 बॉलचा खेळ. वंजारपाडा टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. आपल्याला वारंवार कॉल दिला जातोय. आपण आज 2 टीमला पॅनल्टी दिली आहे. पॅनलाइज केलेत त्याच्यामुळे विलंब करू नका. यावेळी ऑन साईडला विजयच्या बॅटमधून फटका दमदार आहे. बॉल चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार.
मिळाली नाही. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. 1 ओव्हरमध्ये 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरेडी टीमचे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ती बिनबाद 11. विघ्नेश आणि त्याच्या साथीनं विजय. हा व्ही फॅक्टर आपल्याला अंतरड वरेडी टीमचा जरूर पाहायला मिळतो प्रत्येक वेळी. परंतु विजयचा विचार करायला गेलो तर विजय जेवढा पण टुर्नामेंटमध्ये खेळतोय भन्नाट फॉर्ममध्ये, त्याचा फॉर्म खऱ्या अर्थानं प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या बॅटच्या साह्यानं, त्याच्या बॉलच्या साह्यानं खऱ्या अर्थानं त्यांना दाखवून देखील दिलं. तोच विजय आता पुन्हा एकदा आपण पाहताय. एक षटका त्याच्या बॅटमधून आला, एक चौकार विघ्नेशच्या देखील बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 24 बॉल आणि आता 29 धावसंख्येची गरज आहे. 24 बॉल 29 धावसंख्येची अजूनही गरज आहे. ते इथून मात्र अंतरड वरेडी टीमला आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज अक्षय. स्विच इट करण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेरून जाणारा बॉल, त्याला मात्र आडव्या बॅटमधून खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. जरी मॅच तुमच्या जवळ असेल परंतु असे डॉट बॉल जर तुम्ही खेळले तर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला, DRSचा वापर केला. आता इथे चेक केलं जात आहे. KTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय. क्लॅरिटी पहा. आणि अगदी जर पाहायला गेलं तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला निर्णय त्या ठिकाणी राजेंद्र भोईर सरांचा, कारण की फलंदाज अगदी सफल झाले होते. त्याचमध्ये अगदी स्विच इट देखील केलं होतं. फुलटॉस बॉल ऑन साईडला फटका सजवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाबींसाठी षटकार. सतरा धाव फलकावरती या षटकाराच्या साह्यानं. 22 मध्ये 23चं समीकरण हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा यावेळी लॉंग ऑफला फिल्डर नाहीये, बॉल सरळ आला लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. विघ्नेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 33. इथे देखील उंच हवेमध्ये खेळलाय, मिस टायमिंग राहिलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, बॉलला जज करतायत आणि इथे मात्र पकडली कॅच
अगदी जर पाहायला गेलं तर विजयची विकेट हवी होती दुर्बा 11 सावले टीमला, परंतु अगदी जर पाहायला गेलं तर त्यानं काम देखील तेवढं फिनिश केलं आहे आणि आता मात्र मैदानाच्या अगदी बाहेर जाताना पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आता एंटर होईल, तो म्हणजे जय. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमसाठी शुभेच्छा आल्यात, जे आमचे साथी समालोचक ज्यांनी खऱ्या अर्थानं या विभागामध्ये आम्हाला पहिल्यांदा आणलं आणि त्याच्यानंतर मात्र आमचा प्रवास या विभागामध्ये चालू राहिला. ते आमचे अजयजी डायरे यांच्याकडून वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरेडी टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्याचनंतर या नमो चषकासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण या नमो चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वकाचं स्वागत करूया. ते देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळतील शेवटच्या 2 दिवसामध्ये. यावेळी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बाटमधून खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि सरळ यष्टीरक्षकाकडे निघालाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. या डॉट बॉलची आता गरज आहे दुर्बा 11 सावली टीमला. हे डॉट बॉल जर आले, विकेट जर का आल्या, तर ही मॅच त्यांच्यासाठी बनू शकते, परंतु तशी कामगिरी आता गोलंदाजीमधून करावी लागेल आणि ते चांगलं माहिती आहे गौतमला, कारण की गौतमनं आत्तापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे. इथे देखील स्ट्रोक चांगला केला आहे. फिल्डर अगदी वाईड इशेत, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार. त्याच्यावरती देखील 6 धाब्यांसाठी हा षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकारानं मॅच फिनिश केली आहे ती विघ्नेशनं. कॉंग्रॅच्युलेशन. मॅच जिंकली आहे ती वैष्णवी कन्स्ट्रक्शन वरेडी अंतरड बरेडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम दुर्बा 11 सावले. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने बॅटिंग करत असताना 12 बॉलमध्ये 37 धावा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना